नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची पावसाळा आलेला आहे आणि आता सर्वांची बी बियाणे खरेदीची लगबग सुरू झालेलीच आहे. पण दरवर्षी आपल्याला महाडीबीटी मार्फत शासनामार्फत बियाणं हे अनुदानावरती दिलं जात होतं. यावर्षीच्या अगोदर जर आपण पाहिलं तर 50% आणि 100% बियाणं हे अनुदानावर दिलं जात होतं. 50% वर काही अनुदान दिलं जात होतं आणि काही 100% अनुदानानं दिलं जात होतं. पण यावर्षी जर पाहिलं तर 100% अनुदानानं तुम्हाला बियाणं दिलं जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये जर झालं तर यावर्षी अत्यंत एकदम पद्धत बदललेली आहे. तुमच्याकडे जर फार्मर आय डी असेल तरच तुम्हाला ते बियाणं मिळेल. त्याची बी ते काय प्रथम अर्ज करतील त्यांचा प्रथम नंबर लागेल. त्या पद्धतीने हे अर्ज आहेत. तर सविस्तर आजच्या ह्याच्यामध्ये आपण महाडीबीटीवर तुम्ही कसं अर्ज करू शकता त्याबद्दलची सविस्तर माहिती पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रथम तुम्हाला त्यासाठी गुगलमध्ये जायचं आहे. गुगलमध्ये तुम्ही फार्मर डीबीटी किंवा फार्मर डीबीटीच्या ऐवजी डायरेक्टली ॲग्री लॉग इन असं सर्च करा, कारण की आता नवीन पद्धत आलेली आहे. ॲग्री लॉग इन तुमच्यासमोर महाडीबीटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी आय डी प्रविष्ट करा असं दाखवलं जाईल. तुम्हाला इथे तुमचा फार्मर आय डी प्रविष्ट करायचा आहे आणि फार्मर आय डी काढत असताना तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक इथं OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यावर इथं OTP तुमचा यशस्वीरित्या पाठवण्यात आलेला आहे फार्मर आय डी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर. तो OTP जे काय असेल ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकून घेऊन तुम्हाला इथं OTP तपासावर क्लिक करायचं आहे. OTP तपासावर क्लिक केल्यावर पाहू शकता तुमचं जे काही प्रोफाईल आहे ते ओपन होतं. प्रोफाईल ओपन झालेलं आहे. आपण इथं 100% हे प्रोफाईल ऑलरेडी केलेलं आहे. जर तुमचं 100% नसेल, 50% असेल तर तुम्हाला इथं त्यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पहा. त्यानंतर आपल्याला घटक इतिहास घटकवरती अर्ज करावरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खाली बियाणे वितरणवरती क्लिक करायचं आहे, बाबी निवडावरती. त्यावरती क्लिक केल्यावर इथं तुमची ऑटोमॅटिकली काही माहिती दाखवली जाईल. जिल्हा, तालुका दाखवला जाईल, गाव दाखवलं जाईल. तुमच्या इथं फार्म आय डी एक दाखवला जाईल. हा वेगळा आहे, हा महाडीबीटीचा सेपरेटली आहे. त्याच्यावरती नंतर मग पुढे जायचं आहे. तुम्हाला तुमचा जे काही सर्वे नंबर असेल त्यानंतर घटक तुम्हाला प्रात्यक्षिक बियाणे पाहिजे का फ्लेक्सची पाहिजे. प्रात्यक्षिकमध्ये जर गेला तर तुम्हाला इथं गळी धान्य येईल आणि त्याच्यामध्ये तीळ, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन असे बियाणं दाखवले जाईल. आणि तुम्ही जर फ्लेक्सची घटकमध्ये जर आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला इथं ऊस आणि कापूस हे दाखवलं जाईल. आणि ऊसामध्ये जर पाहिलं तर सुपर केअर नर्सरी आणि कापूस जर निवडला तुम्ही तर कापसामध्ये तुम्हाला इथं सुपर केअर नर्सरी आणि बायोचार असे दोन पद्धत दाखवल्या जातात किंवा इथं ही आहेत. आपण तर आता सध्याचं सोयाबीनचं आपल्याला करायचं म्हणून आपण प्रमाणित करणार आहोत. गळी धान्य आणि सोयाबीन इथं निवडणार आहोत. सोयाबीन निवडल्याच्या नंतर आता तुम्ही इथं जे काही क्षेत्र आहे तुमचं ते क्षेत्र तुम्ही 0.20 म्हणजे अर्धा एकरच्या टप्प्यामध्ये तुम्ही ते भरू शकता. अर्धा एकर म्हणा, 1 एकर, नंतर 1.5 एकर, 2 एकर, त्या पद्धतीने क्षेत्र हे तुम्ही टप्प्याटप्प्याने जास्तीत जास्त कमाल 1 हेक्टरपर्यंत घेऊ शकता. आपण आता इथं केलेला आहे आणि आपला जो काही घटक आहे तो समाविष्ट झालेला आहे. दुसरा जर घटक ऍड करायचा असेल तर येस करा, नसेल तर नो करून तुम्हाला इथं पुढे यायचं आहे. इथं पाहू शकता तुमचा घटक खाली आलेला आहे. इथं जतन करावरती क्लिक करून घ्यायचा आहे. तुमचा अर्ज तिथं जतन झाला जाईल. नंतर अर्ज सादर करावरती तुम्हाला यायचं आहे. अर्ज सादर करावरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुमचा जो काय असेल तर तुम्ही पूर्ण बाबी तुमच्या निवडलेली आहे का ह्याची खातरजमा वगैरे करून घ्यायची आहे. ओके करायचं आहे. नंतर हे पहावरती क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता बियाणाचं आहे तुमचं बरोबर आहे. तर मग इथं पुढे पहावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि खाली जे काही इथं ऑप्शन असतील त्याच्यावरती पे ॲप्लिकेशन फीसवरती क्लिक करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन फीस पे केल्याच्या नंतर तुम्हाला याची रिफंड होणार नाही इथं सुद्धा सांगितलेलं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर वॉलेट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि IMPS याच्या मार्फत करू शकता. आपण इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट करणार आहोत. पे नाववर करणार आहोत पुढे. नंतर मग तुमचं जे काही बँकेचं तुमचं इंटरनेट बँकिंग असेल ती बँक सिलेक्ट करायची आहे आणि मेक पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंट केल्याच्या नंतर तुमचं डायरेक्टली बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. तुमचा युजर ID पासवर्ड जो काय असेल ते इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आपण SBI मधून करणार आहोत. तर इथं टाकून घेतल्यानंतर परत तुम्हाला इथं तुमचं नेट बँकिंग लॉग इन होईल. इथं लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही ID असेल लॉग इनचा म्हणजे तुमच्या बँकेला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला इथं संपूर्ण कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुमच्या इथे टाकून घ्यायचा आहे. आता हे मी इंटरनेट बँकिंगनं माझं आहे म्हणून करतोय, पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं QR कोडनं किंवा कोणत्याही पद्धतीनं तिथे 4 आहे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशापैकी कोण्याही पद्धतीनं पेमेंट ते करून घेऊ शकता. आपण इथं आपला जो काही OTP आहे तो OTP इथं आपण टाकून घेणार आहोत आणि आपलं कन्फर्म करून घेणार आहोत. कन्फर्म झाल्याच्या नंतर आपलं पाहू शकता तुम्ही आपलं हे पेमेंट झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो संपूर्णपणे सबमिट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुमचं जे काही बियाणं तुम्हाला पाहिजे आहे
त्या पद्धतीनं ते बियाणं तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सतत येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.